हृदय रुग्णांची संख्या कुठं अधिक असेल तर ती भारतामध्ये असेल, आणि 2035 सालापर्यंत मनोरुग्णांची संख्या कुठं असेल अधिक तर ती या देशामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारचं एक सर्वेक्षण आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि आज आपण त्याचं दृश्यरूप पाहतो आहोत. म्हणजे हृदयविकाराचा झटका येणं किंवा हृदयविकार असणं ही गोष्ट सामान्य वाटावी अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. मधुमेही रुग्ण तर आपल्याला बोलता बोलता सापडतात अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. तर या पार्श्वभूमीवरती हे सगळं का घडतंय? एकीकडे जीवनाचा वेग प्रचंड वाढलेला आहे, तर दुसरीकडे आपलं आरोग्याकडचं दुर्लक्ष देखील तितकंच वाढलेलं आहे. म्हणजे आपल्या अपॉइंटमेंट डायरीमध्ये सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे, पण आपल्या स्वतःसाठी वेळ नाही, अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर त्यामुळं आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की नाना धर्म निगूढ तत्व निचिता यत् संस्कृती राजते सेयम भारत भूनितांत रुचिरा मातैव न सर्वदा तस्या उन्नती हे तवेही भवताम ज्ञानम तथा मे बलम. अशी जी आपली उदात्त आणि उन्नत अशी भारतीय संस्कृती आहे, त्या भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्याला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपण संत साहित्य पहा, त्या संत साहित्यामध्ये ज्याचं शरीर धड नाही त्याच्या मदतीला साक्षात परमेश्वर देखील येणार नाही असा विचार संतांनी व्यक्त केलेला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्याकडे प्रबोधनाची परंपरा ज्या कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी पुढं न्यायला हवी, त्यांनी संत साहित्यातला फक्त निवृत्तीवाद आपल्याला सांगितला, संत साहित्यातला प्रवृत्तीवाद आपल्याला सांगितला नाही. तो जर त्यांनी प्रवृत्तीवाद सांगितला असता तर संतांच्या आरोग्यविषयक विचारांकडे आपलं एवढं दुर्लक्ष झालं नसतं. म्हणजे दुर्लभ नरदेह जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा असं म्हणणारे तुकोबाराय आपल्याला सांगतात की शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. तुम्हाला परब्रह्मापर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला शरीर उत्तम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आपण सर्वजण सज्जनगडला जाणारी मंडळी आहात. सज्जनगडला समर्थ रामदासांनी त्या संबंध परिसरामध्ये जे काम उभं केलेलं आहे, तर समर्थांच्याकडे जी सगळी तरुण मंडळी आली त्यांच्यावरती समर्थांनी पहिला संस्कार कुठला केला असेल तर तो शरीर बलसंवर्धनाचा केलेला आहे. आणि समर्थांनी सांगितलंय, कोण पुसे अशक्ताला रोगीसे बराडी दिसे, की जो अशक्त माणूस आहे, जो दुबळा आहे, त्याच्या मदतीला साक्षात परमेश्वर सुद्धा येणार नाही. त्यामुळं तुमचं शरीर हे धडधाकट असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे. आणि त्यामुळं तुम्ही रोज इतके सूर्यनमस्कार घातले पाहिजेत आणि वर्षभरामध्ये इतके अधिक सूर्यनमस्कार घालण्यापर्यंत तुमची मजल पोचली पाहिजे. हे सांगणारे समर्थ यांनी आरोग्याची उपासना आपल्याला करायला शिकवली. आणि त्यामुळं विवेकानंदांनी देखील आपल्याला सांगितलं की यू विल बी नियरर टू द हेवन थ्रू फुटबॉल दॅन थ्रू द रीडिंग ऑफ भगवद्गीता. तुम्ही भगवद्गीता नंतर वाचा, पण अगोदर मैदानावरती जाऊन तुम्ही फुटबॉल खेळला पाहिजे. आणि या शरीर बलसंवर्धनातून तुम्हाला जे परमेश्वराचं दर्शन घडणार आहे ते अधिक महत्त्वाचं आहे असा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यामुळं वीकनेस इज डेथ, स्ट्रेंथ इज लाईफ, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ, एक्सपान्शन इज लाईफ, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. असं विवेकानंद जेव्हा सांगतात तेव्हा त्या विचाराचा मूळ पाया हा आपल्या संत साहित्यामध्ये आहे, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि ज्यामुळं ज्याचं शरीर धड आहे त्याचंच मन हे समृद्ध असणार आहे, तोच मनाने बलवान असणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मला सांगा की सैनिकांच्या हातामध्ये कितीही अत्याधुनिक शस्त्र दिली पण त्यांची मनच लढण्यासाठी तयार नसतील तर तुम्ही काय करणार? तर अशा वेळी आपलं मन सुदृढ असण्यासाठी आपलं शरीर सुदृढ असलं पाहिजे. हा जो एक संत विचार आहे तो किती महत्त्वाचा आहे. आणि आजच्या आरोग्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवरती संतांचं हे दृष्टेपण आपल्या लक्षामध्ये येतं. आणि हे सगळे आरोग्यविषयक प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये कशामुळे निर्माण झालेले आहेत? त्याचं जे कारण आहे ते आपल्या सदोष अशा जीवनशैलीमध्ये आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती उत्तम जीवनशैली सांगितली आहे की तुम्ही ब्राह्म मुहूर्तावरती उठा, उठल्यानंतर तुम्ही 15 मिनिटाची योगासनं, 10 मिनिटाचा प्राणायाम, 45 मिनिटाचं फिरणं हे तुमच्या जीवनाला एक नवी ऊर्जा देत असतं. त्यानंतर तुमची सकाळची न्याहारी जी आहे ती एखाद्या राजासारखी असली पाहिजे. दुपारचं जेवण हे सामान्य माणसासारखं असलं पाहिजे. संध्याकाळचं खाणं हे भिकाऱ्यासारखं असलं पाहिजे. आता सध्या आपण सगळे इतके पेचामध्ये सापडलेलो आहोत की दीक्षितांना फॉलो करायचं का दिवेकरांना फॉलो करायचं. त्यामुळे या दोघांना संयुक्त विद्यमाने फॉलो करून आपली जीवनशैली पुढे नेणारे लोकही आपल्याला दिसत आहेत. पण आपली जीवनशैली कशी असली पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन सुद्धा आपल्या या संस्कृतीने किती सूक्ष्मपणाने केलेलं आहे. आणि त्यामुळं आपण पहा की आज आपल्याला सूर्योदय कितीतरी लोकांना वाट्यालाच येत नाही सूर्योदय पाहणं ही गोष्ट. कारण रात्रभर आपण उशिरापर्यंत जागतो, सकाळी आपल्याला सूर्योदय पाहता येत नाही आणि सूर्यास्त झाल्यानंतर पाखरं देखील घरट्याकडे परत फिरतात आणि माणसं मात्र कुठेतरी रेंगाळताना आपल्याला दिसतात. तर या सगळ्याचा आपल्या जीवनशैलीवरती खूप परिणाम झालेला आहे. तर आपली जीवनशैली कशी असावी याविषयीचं मार्गदर्शन हे आपल्या भारतीय संस्कृतीने तर केलेलंच आहे, पण संतांच्या विचारामध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. म्हणजे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहार, आहार विहार हा युक्त असला पाहिजे आणि बहुनिद्रा आणि बहुभाषण या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक आहे. म्हणजे पुणेकर दुपारी 1 ते 4 झोपतात याचीच फार चर्चा होते, पण सकाळच्या कार्यक्रमालाही ते वेळेत येतात. खरे सर, हे त्याचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल आपल्याला. तर बहुनिद्रा आणि बहुभाषण या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक आहेत. शेवटी प्राध्यापकांनी किती वेळ बोललं पाहिजे आणि वक्त्याला उत्तम मानधन मिळतं म्हणून त्यांनी दिवसाकाठी किती व्याख्यानं दिली पाहिजेत याविषयी सुद्धा विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून आपली जीवनशैली कशी असावी याचं मार्गदर्शन आपल्या संत साहित्यामध्ये आपल्याला दिसतं. खरं तर लोकांत आणि एकांत ही मानवी जीवनाची 2 महत्त्वाची अंग आहेत. लोकांत म्हणजे आज आपण सर्वजण समाजशील असल्यामुळे आपल्याला आपले उद्योग व्यवसाय करण्यासाठी समाजामध्ये जावं लागतं. समाजाच्या साक्षीने आपलं कर्तृत्व फुलत असतं. त्यामुळं लोकांत आपल्या वाट्याला येणं अपरिहार्य आहे. पण या लोकांताबरोबरच एकांतही तितकाच महत्त्वाचा आहे. एकांत म्हणजे एकटेपण नव्हे. एकांत हे नितांत सुंदर असं विचार पर्यटन स्थळ आहे की जिथे तुम्ही फक्त स्वतःविषयी विचार करता. आज बाहेरचा गोंगाट इतका वाढलेला आहे त्यामुळं आपल्याला अंतर्नाद ऐकायला येत नाही आणि ज्याला अंतर्नाद आपला आतला आवाज ऐकायला येत नाही त्याचे सगळे जीवनातले निर्णय चुकतात. त्यामुळं एकांत आणि लोकांत या दोन्हीचाही संगम आपल्या जीवनशैलीमध्ये असला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी फार मार्मिक शब्दामध्ये सांगितलं की काही निवळ काही खळबळ ऐसा कंठित जावा काळ, असं समर्थांनी म्हटलं. की खळबळ तर आहेच, ही जीवनामध्ये तुम्हाला अपरिहार्य आहे, पण त्याच्याबरोबर काही निवळ क्षणही तुमच्या वाट्याला आले पाहिजे. आणि म्हणून समर्थ पुढे असं म्हणतात की कल्पनेचा प्रांत तोची माझा एकांत तेथे मी निवांत बसेन. तर हा एकांत वाट्याला येणं ही आजच्या काळामध्ये फार एक दुर्मिळ गोष्ट होऊन बसलेली आहे. एकांत आणि एकाग्रता ही आपल्याकडं मूल्य मानली गेलेली आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने असं म्हटलंय. आता आपल्या सगळ्यांना काही गंगेच्या काठीच राहून एकांत अनुभवणं शक्य नाही, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा या एकांताची कास ही आपल्याला धरता आली पाहिजे. आणि संत हे त्याविषयी आपल्याला अधिक आग्रही असताना दिसतात. म्हणजे एकांत आणि एकाग्रता या 2 गोष्टीपासून आज आपण खूप दूर चाललेलो आहोत आणि त्यामुळं निर्णय घेताना आज आपण चुकतो आहोत. म्हणून आज आपल्याकडे जेवढे ताणतणावविषयक मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ आहेत ते आपले सगळ्यांना सांगतात की तुम्हाला तुमच्या जीवनाचा वेग थोडा कमी करता आला पाहिजे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये थोडंसं एकटेपणाने बसता आलं पाहिजे. एकटेपणाने एकांतामध्ये बसून आपल्यासमोर असलेल्या प्रश्नांची उकल आपल्याला करता आली पाहिजे. आणि त्यामुळं आपलं नेमकं कुठे चुकतंय
म्हणजे ज्या नकारात्मक गोष्टींचे विचार आपल्या मनामध्ये येत आहेत त्यापेक्षा किती अधिक सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत याचा विचार करण्यासाठी एक निवांतपणा पाहिजे, स्वास्थ्य पाहिजे. ते आज आपल्या जीवनातून हरवलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं ते एक मुख्य कारण आहे. आणि त्यामुळं आजच्या या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा एकांत आणि लोकांत या संतांच्या दोन संकल्पना आहेत, त्याचं महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेषतः जागतिकीकरणानंतर आपण एक गोष्ट पाहिली असेल की आपल्या सादरीकरणाच्या सगळ्या संकल्पना बदललेल्या आहेत. म्हणजे आनंद झाला तरी तो साजरा करायचा, दुःख झालं तरी ते साजरं करायचं. आणि ते साजरं करत असताना कुठल्या तरी ज्या गोष्टींची आवश्यकता नाही अशा सगळ्या गोष्टींची कास धरायची. तर त्यामुळे समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीनता वाढताना आपल्याला दिसते आहे. आणि जो व्यसनाधीन समाज आहे तो कधीही उत्कर्षाच्या वाटेने जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं व्यसनमुक्त समाजाचं स्वप्न हे संतांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून परस्त्री मद्यपान पेंडखाण माजविले, तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया, असं संतांनी आपल्याला सांगून ठेवलंय. किंवा अतिवाद करू नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकासी करू नये मैत्री कदा, असा जो संतांचा विचार आहे तो व्यसनमुक्त समाजाचं स्वप्न पाहणार आहे. मला एका प्रसंगाची आवर्जून आठवण होते की आपल्या पुण्यामध्ये जे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आपले अनिल अवचट नावाचे मोठे लेखक चालवतात. तर एक काळ असा होता की केवळ महाविद्यालयातली तरुण मुलं ही व्यसनाच्या आहारी जात असत आणि त्यामुळं त्या मुलांच्यासाठी ती संकल्पना त्यावेळेला सुरू केली. पण आज परिस्थिती अशी आहे की तिथे केवळ तरुण मुलं नाहीत तर प्रौढ वयातली माणसं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि आता तर तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या मुलांच्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र विभाग सुरू केलेला आहे. या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला बाबा आमटे आणि पु ल देशपांडे या दोघांनी काय आशीर्वाद द्यावा की अनिल तुझं हे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी आम्हाला अधिक आनंद होईल. आज परिस्थिती अशी आहे की तिथे नंबर लावावे लागत आहे. हे समाजाचं जे चित्र आहे ते फारसं भूषणावह नाही. अशा परिस्थितीमध्ये संतांनी त्या काळामध्ये जो व्यसनमुक्तीचा विचार मांडलेला होता तो किती महत्त्वाचा होता हे आपल्या लक्षामध्ये येईल. आजच्या समाजासमोर आणखीन एक भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल तर तो नैराश्यवादाचा आहे. आजच्या समाजाला निराशेच्या गर्तेने खूप व्यापून टाकलेलं आहे आणि या निराशेची कारणं ही खूप छोटी छोटी आहेत. आपण वर्तमानपत्रामध्ये ज्या आत्महत्येच्या बातम्या वाचतो त्यातली आत्महत्यांची कारणं बघितल्यानंतर किती छोट्या गोष्टींसाठी माणसं आपलं आयुष्य संपवून टाकतात हे आपल्या लक्षामध्ये येतं. म्हणजे शाळेमध्ये शिक्षक वर्गात रागवले, मुलाची आत्महत्या. म्हणजे ज्या मुलांनी जीवनाचा कसलाही अनुभव घेतलेला नाही, ज्याचं जीवन अजून पूर्णतः उमललेलं नाही, अशा मुलाला आपलं जीवन संपवून टाकावंसं वाटतं. एवढं कसलं नैराश्य या मुलांच्या मनामध्ये आलं असेल. किंवा घरी आल्यानंतर नोकरीवरून परत आल्यानंतर सासूबाई बघून हसल्या नाहीत, सुनेची आत्महत्या. ही काही कारणं असू शकतात का आत्महत्येची? इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवरून आपलं जीवन संपून टाकण्याची जी एक मानसिकता आज निर्माण होते आहे तर त्याचा विचार आजच्या प्रगत समाजाने करण्याची फार मोठी गरज आहे असं मला वाटतं. आणि संत साहित्य जर आपण पाहिलं तर संत साहित्यामध्ये या सबंध आशादायक विचारांची पेरणी ही आपल्याला दिसते. म्हणजे मला सांगा की संत तुकाराम महाराजांचं उण्यापुऱ्या 43 वर्षाचं आयुष्य, या 43 वर्षाच्या आयुष्यामध्ये किती संकट आली. म्हणजे दुष्काळ पडला, व्यापार बुडाला, पत्नी आणि मुलाचा करुण अंत झाला. क्षणभर तुकाराम महाराजांना सुद्धा असं वाटलं की नको हे जीवन. तुकाराम महाराज म्हणतात, लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देख तुटी येत. पण तेच तुकाराम महाराज पुन्हा संकटावरती स्वार होतात आणि म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला वमन हा संसार. ही सकारात्मकता संत साहित्याने आपल्याला शिकवलेली आहे. माऊलींचं आयुष्य पहा. म्हणजे इतक्या कोवळ्या मुलाला
संपूर्ण महाराष्ट्राने माऊली म्हणून साथ घालावी इतकं मोठं ज्ञानेश्वरांचं कर्तृत्व आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या छोट्याशा आयुष्यामध्ये त्यांच्या किती उपेक्षा, किती मानभंग, किती अपमान या सगळ्या गोष्टी वाट्याला आल्या, पण त्याचा साधा उल्लेख देखील त्यांच्या उदंड साहित्यामध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही. उलट जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, अशा प्रकारचा विचार त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्यामुळं या सर्व संत साहित्यामध्ये जी एक सकारात्मकता आहे, त्या सकारात्मकतेची आजच्या समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण या जीवनामध्ये दुःख आहे का, तर उदंड दुःख आहे. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे, असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय की सुख छोटंच आहे, दुःख हे पर्वता एवढं आहे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे, गदिमाने आपल्याला सांगितलं. आता ज्या गदिमांनी आपल्याला हे सांगितलं, त्या गदिमांच्या आयुष्यातल्या 2 घटना किती विलक्षण आहेत. म्हणजे गदिमांचा जन्म आणि गदिमांचा मृत्यू. गदिमा ज्या वेळेला जन्माला आले, त्यावेळेला जन्माला आल्यानंतर हे बाळ कितीतरी वेळ रडलंच नाही. त्यामुळं ते मृत आहे असं समजून पुढची सगळी तयारी सुरू झाली. म्हणजे घरातल्या बायकांनी हलकल्लोळ केला, पांढरं कापड आणण्यात आलं, शेतामध्ये खड्डा खणण्यात आला, बाळाच्या अंत्यविधीची सगळी तयारी सुरू झाली. पण त्या घरामध्ये एक अशिक्षित सुईण होती. त्या सुईणीला काय वाटलं कुणास ठाऊक, ती गेली, चुलीमध्ये एक फुललेला निखारा होता, तो तिने एका चिमट्यामध्ये पकडला, आणून बाळाच्या बेंबीवरती धरला. बाळ रडलं. त्या अशिक्षित सुईणीनं जर ही चूक केली नसती तर महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगुळकर हे महाराष्ट्राला दिसले नसते. आणि ते गदिमा आपल्याला सांगतात, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. आणि गदिमांचा मृत्यू सुद्धा असा चटका लावणारा. गदिमांच्या आईला आदर्श माता पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार होतं. गदिमा देखील त्या कार्यक्रमाला जाणार होत. आणि एक उत्तम योग त्या दिवशी येणार होता की आदर्श आईचा सन्मान होत असताना तितकाच आदर्श सुपुत्र हा व्यासपीठावरती किंवा सभागृहामध्ये उपस्थित राहणार होता. गदिमांच्या आई अगोदर कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्या आणि गदिमांना नेण्यासाठी गाडी येण्यापूर्वीच गदिमा गेलेले होते. ते गदिमा आपल्याला सांगतात. त्यामुळं उत्पत्ती आणि विनाश, जन्म आणि मृत्यू या गोष्टी सृष्टीतल्या प्रत्येक घटकाच्या वाट्याला येणारच आहेत. पण या दोहोंच्या मधलं जे जगणं आहे ते अधिक सकारात्मक जगून ते सुंदर करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि त्यासाठी हे सगळे आशेचे किरण आपल्याला संत साहित्याने दिलेले आहेत. म्हणून इतकं निराश होण्याचं कारण नाही. इथे काटे आहेत तसे गुलाबही आहेत, आणि कपाळावरच्या आठ्या आहेत तशा गालावरच्या खळ्या सुद्धा आहेत. नुसत्या अंधाराच्याच पारंब्या नाहीत, त्यातून येणारे प्रकाशाचे कवडसे सुद्धा आहेत. हे आपण स्वीकारलं पाहिजे. आणि आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असताना कोणी त्याचा स्वीकार करेल, पण पराकोटीचं दुःख वाट्याला येऊन सुद्धा आपली स्थितप्रज्ञता थोडी सुद्धा ढळू न देणं, हा जो संतांचा विचार आहे तो मला अधिक मोलाचा वाटतो. आणि म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात, म्हणजे किती कर्तव्य कठोर होऊन कर्मसिद्धांताचं आचरण तुम्ही केलं पाहिजे, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणून या अभंगाकडे आपल्याला पाहावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, मढे झाकुनिया करती पेरणी, कुणबियाचे वाणी लवलाही, तयापरी करी स्वहित आपुले. आपल्याला माहिती आहे की पाऊस पडल्यानंतर वापसा होतो आणि त्याच काळामध्ये पेरणीसाठी पाभर धरावी लागते. अशा काळामध्ये जर शेतकऱ्याच्या घरामध्ये मयत झाली तर काय करायचं? तुकाराम महाराज म्हणतात की मढ झाकून ठेवा आणि आधी पेरणी करा, कारण पेरणीची वेळ निघून गेली तर तुमच्यावर मरणाची वेळ येईल. इतका कर्तव्य कठोर होऊन कर्मसिद्धांत सांगणारे संत आपल्याला दुसरीकडे कुठेही दिसत नाहीत. मध्यंतरी एका इंग्रजी मासिकामध्ये एक कथा माझ्या वाचनामध्ये आली. परदेशामध्ये एक डॉक्टर एका रुग्णावरती शस्त्रक्रिया करत होते आणि त्यांची ती शस्त्रक्रिया अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली होती. आणि डॉक्टर सहज बाहेरच्या खोलीमध्ये आले आणि त्यांनी आपला मोबाईल सुरू केला तर त्याच्यावरती संदेश आलेला होता, तुमच्या एकुलत्या एक मुलाचं अपघाती निधन झालं. डॉक्टरांनी ते वाचलं, तो संदेश वाचला, मोबाईल बंद केला, आतमध्ये गेले, सगळं ऑपरेशन पार पाडलं. पार पाडून
बाहेर आल्यानंतर आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली, तेव्हा अनेक लोकांनी त्यांना विचारलं की इतकी वाईट बातमी समजून, स्वतःच्या मुलाच्या दुःखद निधनाची बातमी समजून देखील तुम्ही हे ऑपरेशन कसं काय पार पाडलं? तर ते म्हणाले, मी त्या क्षणी एकच विचार केला, जो गेला तो गेला, ज्याला वाचवणं शक्य आहे त्याला आपण वाचवलं पाहिजे. आणि यासाठी मला कुठला विचार उपयोगी पडला असेल तर संत तुकारामांचा विचार उपयोगी पडला. आमचे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी तुका सेज या नावाने तुकारामांच्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला. तो त्या डॉक्टरांच्या वाचनामध्ये आला. म्हणजे आपल्या संतांच्या अभंगांच्या वाचनाने परदेशातल्या डॉक्टरांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते. ही आपल्या संत साहित्याची ताकद आहे आणि आपण ती समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं संत साहित्यातली ही जी सकारात्मकता आहे, त्या सकारात्मकतेकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे. आणि त्यामुळं संतांचं आयुष्य हे केवळ तत्वज्ञान सांगणारं नव्हतं, तर ते सगळं दुःख त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये भोगलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि त्या अनुभवातून तो सगळा विचार त्यांनी मांडलेला आहे. आता ही सकारात्मकता जशी संत साहित्यामध्ये आपल्याला दिसते, तसं संतांच्या एका गोष्टीकडे सुद्धा आपल्या आधुनिक युगातल्या लोकांचं लक्ष वेधलं पाहिजे असं मला वाटतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे संतांनी एक गोष्ट ओळखलेली होती की या जगातलं दुःख नाहीसं करता येत नाही, पण ते हलकं करण्याची मोठी ताकद ही हास्य आणि विनोदामध्ये आहे. त्यामुळं संतांनी हास्य किंवा विनोद नाकारलेले नाहीत हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. संस्कृतमध्ये इतक्या छान शब्दामध्ये सांगितलेलं आहे, औषधेषु अपि सर्वेषु हास्यम श्रेष्ठम वदंतीह स्वाधीनम सुलभम चापी आरोग्यानंदवर्धनम. सर्व औषधामध्ये हास्य हे श्रेष्ठ आहे, कारण ते स्वाधीन आहे, सुलभ आहे, आरोग्य आणि आनंद वाढवणार आहे. हे देवानी दिलेलं औषध सोडून आज आपण MD आणि MS झालेल्या लोकांच्या बाहेर रांगा लावतोय. ही खरं जीवनाची प्रतारणाच आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. म्हणजे घरामध्ये विनोद झाला तर हसायचं नाही, मुलांनी केला किंवा सुनेनी केला, पण सकाळी कुठल्या तरी उद्यानामध्ये जाऊन हात वर करून कारण नसताना हसायचं. असा जर पूर्वी कोणी हसला तर आपण त्यांची रवानगी एरवड्याला किंवा ठाण्याला करत असू. पण अशी एरवडी आणि ठाणी आज आपल्याला जागोजाग दिसतात, कारण आपल्या जीवनातली सगळी स्वाभाविकता आपण हरवत चाललेलो आहोत. आणि त्यामुळे हास्यरस जीवनामध्ये किती महत्वाचा आहे. आपल्याकडे भारत ही योगभूमी असं म्हटलं जातं. इथे वेगवेगळ्या प्रकारचा योग आचरणारे खूप योगी होऊन गेले. म्हणजे चांगदेवांना हठयोग प्रिय होता की आसन प्राणायामाच्या माध्यमातून तुम्ही अशा प्रकारची एक स्थिती अनुभवू शकाल की तुम्ही अमरत्वापर्यंत पोचू शकाल. विवेकानंदांना राजयोग प्रिय होता. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यातून चित्ताची एक प्रकारची शांतता अनुभवणं. कुणाला भक्तियोग प्रिय होता, कुणाला ज्ञानयोग प्रिय होता. लोकमान्य टिळकांना कर्मयोग प्रिय होता. पण सर्वसामान्य माणसांना या योगांच्या वाटांनी जाणं झेपेलच असं नाही, असा विचार परमेश्वराच्याही मनामध्ये आला असेल. कारण या सर्व योग प्रकारामध्ये त्या व्यक्तीची म्हणून एक पात्रता असावी लागते. अनेकदा सर्वसंग परित्याग करावा लागतो, कठोर परिश्रम करावे लागतात. हे सर्वसामान्य माणसाला जमेलच असं नाही, असा विचार परमेश्वराच्याही मनात आला असेल. म्हणून त्यांनी सर्वसामान्य माणसांसाठी निर्माण केलेला योग म्हणजे हास्य योग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं हास्य योगासाठी कुठल्याही पात्रतेची आवश्यकता नाही. तुम्ही विश्वस्त असला तरी हसू शकता, नसला तरी हसू शकता. तुम्हाला पेन्शन असली तरी हसू शकता, पेन्शन नसली तरी हसू शकता. तुमच्याकडे पदवी असली तरी आसन स्थितीचा आग्रह नाही. तुम्ही उभारून हसू शकता, बसून हसू शकता, पडून हसू शकता, चालताना हसू शकता. फक्त इतकं हसू नका की कुणीतरी आपल्याला वेडं समजण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आसन स्थितीचा कुठलाही आग्रह नाही. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की एखादी सुंदर कविता असते आणि त्या कवितेला सुंदर चाल लावली की तिचं सुरेल अशा गीतामध्ये रूपांतर होतं. तसं हास्य हे जीवनाचं संगीत आहे आणि जीवन सुरेल करण्याची मोठी ताकद ही हास्यामध्ये आहे. आपण परमेश्वराला नैवेद्य दाखवतो तो अन्नाचा, हास्य हा आत्म्याचा नैवेद्य आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं मला आठवतं की माझी नैनितालला योगी अरविंदांच्या जीवन आणि तत्वज्ञानावरती
सलग 8 दिवस रोज 2 तास व्याख्यानं झाली. तर योगी अरविंदांच्या एका शिष्याने त्यांना प्रश्न विचारला की अध्यात्मामध्ये हसण्याला किती स्थान आहे. तर अरविंदांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. अरविंद असं म्हणाले की जो शिष्य किंवा भक्त हसत नाही त्याच्याकडे परमेश्वर ढुंकून देखील पाहणार नाही. त्यामुळं भक्तांची फार मोठी जबाबदारी आहे की आपल्या आयुष्यामध्ये किती ताणतणाव असले तरी हसत मुखाने आपण परमेश्वराला सामोरं गेलं पाहिजे. आणि त्यामुळं भूकनिद्रा आणि मैथून हे सर्व प्राण्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. पण हास्य आणि विनोद बुद्धी याचं वरदान हे फक्त माणसालाच लाभलेलं आहे. मला सांगा की मांजरांची कळवण लागू शकते, ते हसू शकत नाहीत. कुत्री भुंकू शकतात, ती हसू शकत नाहीत. गाई म्हशी हंबरू शकतात, त्या हसू शकत नाहीत. वाघ सिंह डरकाळ्या फोडू शकतात, ते हसू शकत नाहीत. माणसं हसू शकतात पण ती हसत नाहीत. हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तर आपण जर खळखळून हसलो तर आपल्या स्टेटस सिम्बॉलला धक्का लागेल की काय अशी भीती अनेकांना वाटते. त्यामुळं माणसं खरे सर जितकी उच्च शिक्षित तितकी कमी हसतात. आपण पहा, सौंदर्याचं उगमस्थान हास्यामध्ये आहे. छोटी मुलं, मग ती काळी असो, बेंद्री असो, नकटी असो, चपटी असो, हसल्यानंतर किती गोड दिसतात. त्यामुळं सौंदर्याचं उगमस्थान हे हास्यामध्ये आहे. आणि हसण्या इतकं दुसरं कुठलंही उत्तम ब्युटी पार्लर नाही. ब्युटी पार्लरमधला मेकअप हा सूर्याच्या तापमानावरती अवलंबून असतो. तापमान वाढलं की मेकअप निघून जातो. त्यामुळं हे जे चिरंतन सौंदर्य आहे ते हास्यामध्ये आहे. आणि म्हणून डॉक्टर हवी सरदेसाईंसारखे डॉक्टर की ज्यांनी जीवनशैलीविषयक खूप मार्गदर्शन केलं, ते सांगत असत की आपण जर एकदा खळखळून हसलो तर आपल्या चेहऱ्याच्या एका बाजूला 19 स्नायू आणि दुसऱ्या बाजूला 19 स्नायू 38 स्नायूला उत्तम व्यायाम मिळतो. चयापचयाची प्रक्रिया सुधारते, रक्ताभिसरण उत्तम होतं, पचनक्रिया सुधारते. एवढे सगळे फायदे हे हसण्याचे आहेत. पण आपली अडचण काय झाली, आपल्याला फक्त प्रवचनकारांनी आणि कीर्तनकारांनी एवढंच सांगितलं, टवाळा आवडे विनोद. त्यामुळं हसण्यावरती बंधनं आली. पण समर्थांनी पुढे हे देखील सांगितलंय, पदे दोहडे श्लोक प्रबंध, धाटी मुद्रा अनेक छंद, वीर भाटी व विनोद प्रसंगे करावा. जीवनामध्ये हास्य असलं पाहिजे पण जगण्याचं हसं होता कामा नये, ही संतांची भूमिका होती आणि आपण ती समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळं तुकाराम महाराजांच्या साहित्यामध्ये, अगदी ज्ञानेश्वरांच्या साहित्यामध्ये सुद्धा उत्तम विनोदाची अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात. नवसे पोरे होती तरी का करणे लागे पती, असं तुकाराम महाराज ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला ते उपहासात्मक विनोदाचं अतिशय उत्तम असं उदाहरण. आत्ता भावार्थ देखणे या ठिकाणी येऊन गेले, त्यांच्या बहुरूपी भारुडाचा कार्यक्रम आपल्याकडे गेल्या वर्षी झाला असं विश्वस्तांनी आपल्याला सांगितलं. नाथांनी ही सगळी भारुडं का निर्माण केली, तर लोकरंजनाशिवाय लोकशिक्षण आणि लोकशिक्षणाशिवाय लोकप्रबोधन शक्य नाही हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणून ही सगळी भारुडं म्हणजे बहुरूढ, लोकांमध्ये जे रूढ आहे ते वेगळ्या पद्धतीने आपण मांडलं पाहिजे. आणि नुसते मांडत असताना त्या मागचं जे एक तत्वज्ञान आहे ते आपल्याला हसत खेळत लोकांना सांगता आलं पाहिजे, असा जो विचार त्यांनी केला. आणि त्यातून ही भारुडं, मग सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, नंदेचं कार्ट किरकिर करताय खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. तर संतांनी हा सगळा विचार आपल्या साहित्यामध्ये केलेला आहे. त्यामुळं संतांनी हास्य आणि विनोद नाकारलेला नाही हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि संतांची ही जी दृष्टी आहे ती तितकीच महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे संतांना आपल्याला एकच सांगायचं आहे की विनोद बुद्धीची ढाल हातामध्ये असली आणि अंगामध्ये रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना आपल्याला हसत सामोरं जाता येतं. हा विचार देखील संतांनी आपल्याला दिलेला आहे. विनोद बुद्धी क्षीण होणं आणि हास्य लोपणं हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचं लक्षण मानावं लागेल. आज आपली त्याच दिशेने सगळी वाटचाल होताना दिसते. त्यामुळे जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असताना हसणं खूप स्वाभाविक आहे. पण जीवनातल्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचं हास्य लोपू न देणं, यासाठीची स्थितप्रज्ञता ही आपण मिळवली पाहिजे. आणि भक्त म्हणून ती आपली जबाबदारी असं मला वाटतं. आता मी साहित्याचा अभ्यासक असल्यामुळे ज्यांना आम्ही विनोदाचे आद्य असं म्हणतो, त्या राम गणेश गडकरींच्या शेवटच्या आजारामध्ये त्यांचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. आणि डॉक्टर सारखे चर्चा करत होते की यांना घाम आला पाहिजे, घाम आल्याशिवाय यांचा ताप काही कमी होणार नाही. तर गडकरी फार मिश्किल होते, अगदी मरणपंथाला लागलेले,
पण त्यांनी दोन्ही डॉक्टरांना जवळ बोलवलं आणि म्हणाले, मला घाम यावा असं तुम्हाला वाटतं का? तर डॉक्टर म्हणाले हो. मग म्हणाले, औषध दाखवण्याऐवजी तुमचं बिल मला दाखवा, मला घाम आल्याशिवाय. म्हणजे डॉक्टरांनी घाम आणण्याची प्रथा किती जुनी आहे, पण साक्षात मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा त्यांची विनोद बुद्धी थोडीही कमी झालेली नव्हती. तर सांगायचा उद्देश असा की आज आपल्या जीवनातले जे सगळे ताणतणाव वाढलेले आहेत आणि आपण सगळ्या हास्य संघटना आज होत आहेत, हास्य क्लब निर्माण होत आहेत, त्यांची टिंगल करण्याचं काही एक कारण नाही. कारण या हास्य संघाला ज्यावेळेला 25 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला विशाखा दिवाळी अंकामध्ये त्यांच्यावरती पहिला लेख हा मीच लिहिलेला होता. पण आपल्या जीवनातली स्वाभाविकता आपण किती हरवत चाललेलो आहोत याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहावं लागेल. संतांच्या जीवनातून आपण काय शिकलं पाहिजे, तर जीवनामध्ये जीवन जगण्याची कला आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपण मुलांना शिक्षण देतो आहोत, अगदी बालवाडीच्या मुलांना सुद्धा 1-1 लाख रुपये फी आहे. पण या सगळ्या शिक्षणातून मिळणारा आउटपुट काय आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्यासमोर प्रश्नचिन्ह उभं करून त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं, अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. आपण पहा की कोपऱ्यावरचा एखादा पानपट्टीवाला ज्याच्याकडे कुठलीही पदवी नाही, तो आपल्या कुटुंबाचं पोट उत्तम रीतीने भरू शकतो. एखादी हातगाडी ओढणारा मजूर ज्याच्याकडे कुठलीही पदवी नाही, तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. भाजी मंडईमधली एखादी अशिक्षित भाजीवाली ती भाजी विकून आपलं घर चालवते. पण आमच्या BA, BCom, BSc, MSc, PhD झालेल्या मुलांना बेकार म्हणून अपमानित मुद्रेने सगळीकडे फिरावं लागतं. ही परिस्थिती का निर्माण झाली आहे? म्हणजे मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणत असत की चिमणीची पिलं 40 दिवसात आकाशात भराऱ्या घेतात आणि माणसं 40 वर्षाची झाली तरी उत्कर्ष करू शकत नाहीत, कारण चिमणीच्या पिलांना पंख हे आतून फुटलेले असतात आणि आम्हाला पदव्या या बाहेरून लावलेल्या असतात. त्यामुळे आतून ज्ञानाचे पंख निर्माण करणारं शिक्षण ही आजच्या काळाची खरी गरज आहे. आणि ते शिक्षण आज आम्ही आमच्या मुलांना देतो आहोत का, हा खरा प्रश्न आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी फार छान प्रश्न विचारलाय. ते म्हणतात, घोडे काय थोडे वागविती ओझे, भावे विण तैसे पाठांतर. आज नुसत्या पाठांतर घोकंपट्टी आपण सगळे मार्क्सवादी झालेलो आहोत. म्हणजे आई वडिलांच्या दोघांच्या मार्कांची बेरीज 90 होत नाही, 90%, पण त्यांना मात्र मुलांनी 95% गुण मिळवावेत असं वाटतं. आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता आपल्या मुलांनी करावी यामध्ये गैर काहीही नाही. पण ते करत असताना आपण मुलांना हे सगळं शिक्षण देत असताना त्यांना जीवन जगण्यासाठीची कुठली कला त्यांना देतोय, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे विनोबा भावे फार मिश्किल होते, आपल्याला माहिती आहे. त्यांच्या आश्रमामध्ये एक गृहस्थ गेले आणि ते म्हणाले, अहो मी विद्वान असूनही मला कुणी विद्वान म्हणत नाही. तर विनोबा भावे फार मिश्किल होते. ते म्हणाले, आज आमचा स्वयंपाकी आलेला नाही, आपण स्वयंपाक करूया. तर तो विद्वान म्हणाला, मी विद्वान आहे, मी आचारी नाही आहे. मग विनोबा भावे बाहेर घेऊन बागेत आले. म्हणाले, आज आमचा बागेमध्ये काम करणारा कामगार आलेला नाही, आपण बागकाम करूया. तो म्हणाला, मी कामगार नाही आहे, मी विद्वान आहे. तर त्यावेळेला विनोबा भावे त्यांना असं म्हणाले की तुम्ही विद्वान आहात, पण जीवन जगण्याची एकही कला तुम्हाला अवगत नाही आणि त्यामुळं तुमच्या विद्वत्तेला काही अर्थ नाही. आणि त्यामुळं व्यासांनी महाभारत लिहिण्यापूर्वी अरण्यामध्ये जाऊन शेती केलेली होती आणि सांदीपनीने वेदांत सांगण्यापूर्वी गोपालन केलेलं होतं. त्या सगळ्यांच्याकडे जीवन जगण्याची म्हणून एक कला होती. ज्यांच्याकडे ही जीवन जगण्याची कला असणार आहे तीच माणसं इथून पुढच्या काळामध्ये टिकून राहणार आहेत. मला एका प्रसंगाचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की महात्मा गांधीजींच्या भाषणाने भारावलेले विनोबा अहमदाबादच्या त्यांच्या आश्रमामध्ये गेले आणि त्यांनी विचारलं की गांधीजी कुठं आहेत. तर आज आपण कुठल्याही मोठ्या नेत्याला भेटायला गेलो तर आपल्याला 2च उत्तरं मिळतात, एकतर मीटिंगमध्ये आहेत किंवा अँटी चेंबरमध्ये आहेत. आणि इतके बिझी असून आपलं एकही काम का होत नाही, हा आपल्या सगळ्यांना पडलेला प्रश्न. तर मग त्या बाईंनी बाहेरच्या सांगितलं की गांधीजी स्वयंपाकघरामध्ये आहेत. मग विनोबा आतमध्ये गेले तर गांधीजी स्वयंपाकघरामध्ये मेथीची जुडी निवडत होते. आणि मग त्यांनी विनोबांना पाहिलं, विनोबांना बोलवलं, विनोबांना समोर बसवलं, त्यांच्या समोर एक मेथीची जुडी टाकली
आणि त्यांना सांगितलं मेथीची जुडी निवडण्यापासून समाज जीवनामध्ये माणसं निवडण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे. आज आपली अडचण ही आहे की सगळ्यांच्याकडे पदव्या आहेत पण जीवन जगण्याची एकही कला नाही. आणि त्यामुळं ज्या तरुण पिढीच्या बळावरती आपण महासत्ता होण्याचं स्वप्न पाहतो आहोत त्या तरुण पिढीच्या पोटाचा प्रश्न आपण जर शिक्षणाच्या माध्यमातून सोडू शकलो नाही तर आपलं महासत्तेचं स्वप्न तर दूरच राहील, पण या तरुण पिढीचा जो आकांत असणार आहे तो अधिक भयावह असणार आहे. त्यामुळं शिक्षणामध्ये डोक्याबरोबर पोटाचाही विचार असणं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार, घोडे काय थोडे वागविती ओझे भावे विण तैसे पाठांतर, म्हणजे आधुनिक काळातल्या शिक्षण तज्ज्ञांनी सुद्धा विचार करावा असा हा संत विचार म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहावं लागेल. आणि म्हणून आज आम्ही नव्या शैक्षणिक धोरणामध्ये म्हणतोय की ही सगळी कौशल्य मुलांच्याकडे असली पाहिजेत, पण त्या कौशल्याचा विचार सुद्धा संत साहित्यामध्ये आपल्याला दिसतो. म्हणून समर्थांची जी पावन भिक्षा आहे की कोमल वाचा दे रे राम, बिमल करणी दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम. त्यामुळं सज्जन संगती, बहुजन मैत्री, अभेद भक्ती ही मूल्य ज्या समाजामध्ये स्थिरावतात त्या समाजाला वेगळ्या मूल्य शिक्षणाची आवश्यकता राहत नाही असा विचार संतांनी त्या काळामध्ये मांडलेला आहे. तर हे सगळं चित्र आपल्याकडे आज का निर्माण झालंय? का तर समाज हे गुणवत्तेचं उद्यान आहे याचा आज आपल्याला विसर पडलाय. या जगातला प्रत्येक माणूस एका वेगळ्या कामासाठी घडवलेला आहे. मला सांगा, आपण उद्यानामध्ये जातो तिथे किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. तिथे जाई आहे, जुई आहे, मोगरा आहे, गुलाब आहे, झेंडू आहे. प्रत्येकाचा रंग, रूप, आकार, वास वेगळा आहे. आपण भाजी मंडईमध्ये जातो तिथे किती प्रकारच्या भाज्या आहेत. तिथे दोडका आहे, मेथी आहे, फळभाज्या आहेत. प्रत्येकाचा रंग, रूप, आकार, चव सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तसा या जगातला प्रत्येक माणूस एका वेगळ्या कामासाठी घडवलेला आहे याचं विस्मरण आज आपल्याला होताना दिसतंय. आणि म्हणून आम्ही व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट नेहमी सांगतो की एका राजाला 4 अधिकारी नेमायचे होते आणि मग त्यांनी गावामध्ये दौंडी पिटवली की जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी यावं. मग गावातून 101 तरुण आले. त्या 100 तरुणांची प्रथम त्यांनी शारीरिक चाचणी घेतली, मग त्यांची लेखी परीक्षा घेतली, मग त्यांची तोंडी परीक्षा घेतली आणि त्यातून त्यांनी 4 तरुण निवडले. 4 तरुण निवडल्यानंतर प्रधानजींनी राजाला विचारलं आता यांना अपॉइंटमेंट ऑर्डर देऊ का? तर राजा म्हणाला नाही, मला यांची परीक्षा घ्यायची आहे. आणि राजांनी आदेश दिला की आता या 4ही तरुणांना 4 खोल्यांमध्ये बंद करा आणि 4 दिवस उपाशी ठेवा. आणि त्यामुळं प्रधानजी म्हणाले, अहो काळ इतका बदलला, इतक्या क्रूर पद्धतीने तुम्ही या मुलांचा इंटरव्ह्यू घेणार आहेत का? तर राजा म्हणाला, हो मला याच पद्धतीने त्यांची परीक्षा घ्यायची आहे. आणि त्यामुळे राजाच्या आदेशानुसार त्या 4ही तरुणांना 4 खोल्यांमध्ये बंद करण्यात आलं, 4 दिवस उपाशी ठेवण्यात आलं. 5व्या दिवशी राजाने आदेश दिला की आता प्रत्येक खोलीमध्ये एक एक जेवणाचं ताट आणि ज्याच्याकडे बघितल्यानंतर भीती वाटेल असं एक एक कुत्रं आतमध्ये सोडा म्हणाले. त्यामुळं पहिल्या खोलीमध्ये ते जेवणाचं ताट आणि कुत्रं सोडण्यात आलं. तर पहिल्या खोलीतला जो तरुण होता त्यांनी जेवणाचं ताट हे कुत्र्यासमोर ठेवलं आणि तो देवाची भक्ती करायला लागला. तर राजा म्हणाला, याला आपल्या अध्यात्म विभागामध्ये घ्या, हा त्यासाठी योग्य आहे. दुसऱ्या खोलीमध्ये ते जेवणाचं ताट आणि कुत्रं नेण्यात आलं. तर दुसऱ्या खोलीतला तरुण स्वतःही खात नव्हता आणि कुत्र्यालाही खाऊ देत नव्हता. राजा म्हणाला, याला आपल्या अर्थव्यवहार खात्यामध्ये घ्या, हा स्वतःही पैसे खाणार नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देणार. तिसऱ्या खोलीमध्ये ते जेवणाचं ताट आणि कुत्रं नेण्यात आलं. तर तिसऱ्या खोलीतला तरुण कुत्र्याला मनोभावे भरवत होता. राजा म्हणाला, याला आपल्या मुदपाक खाण्यामध्ये घ्या, कॅन्टीनमध्ये, हा उत्तम पदार्थ बनवेल आणि खाऊ घालेल. चौथ्या खोलीमध्ये ते जेवणाचं ताट आणि कुत्रं नेण्यात आलं. तर चौथ्या खोलीतला तरुण अक्षरशः कुत्र्याच्या उरावरती बसून खात होता. राजा म्हणाला, याला आपल्या सिक्युरिटी डिपार्टमेंटला घ्या त्याच्यासाठी. त्यामुळे या जगातला प्रत्येक माणूस एका वेगळ्या कामासाठी घडवलाय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जरा मूळचाची आहे खरा. हे मूळ पण आज आपण विसरत चाललेलो आहोत. आणि स्वधर्म जो बापा तोची नित्ययज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथे पापा संचारू काही. आणि म्हणून स्वधर्माप्रमाणे आचरण करणं हा खरा यज्ञ आहे. हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तर ते आजच्या काळाशी किती सुसंगत आहे हे आपल्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहत नाही. संतांचं एक वेगळेपण असं की संतांनी समृद्ध आणि संपन्न जीवन जगावं या समाजाने
अशीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळं उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, ही संतांची भूमिका आहे. पण संतांना एक गोष्ट माहीत होती, तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दांचीच रत्न जरी आमच्या घरी असली तरी शब्दांच्या आधारे आपल्याला किराणा दुकानातून माल मिळणं शक्य नाही, शब्दांच्या आधारे गॅसचं सिलेंडर मिळणं शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला पैसे मिळवावेच लागणार आहेत. आणि त्यामुळं जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. संतांची भूमिका ही या पद्धतीनं आपण समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. संतांच्या विषयीचा एक आक्षेप या तथाकथित बुद्धिवादी वर्ग नेहमी घेत असतो की संतांनी बिजिगुषू वृत्ती या समाजातली कमी होईल अशा प्रकारचा विचार मांडला. आपल्याला केवळ ठेविले अनंत तैसेची राहावे एवढाच विचार माहीत असतो, पण संतांनी युद्धशास्त्राचं देखील मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामुळं तुकाराम महाराजांनी जे पायीकीचे अभंग लिहिले की एक सैनिक तो आतल्या शत्रूंशी लढणारा आणि दुसरा तो बाहेरच्या शत्रूंशी लढणारा. पायीक तो प्रज्ञा राखोनिया कुळ, पारखिया मूळ छेदी दुष्टा, किंवा बाणशस्त्र साहे गोळी, शुरा ठाव उंच स्थळी. तुका म्हणे शूर व्हावे धुरेसेची धूर, किंवा शूरा साजिती हतियारे, गांड्या हसतील पोरे. असं म्हणणारे संत हे बिजिगुषू वृत्ती वर्धिष्णू व्हावी यासाठीच प्रयत्न करणारे होते. आणि त्यासाठी प्रसंगी युद्धशास्त्राचं देखील मार्गदर्शन करणारे होते. आणि म्हणून समर्थांनी जे सांगितलं की मारता मारता मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपुले, किंवा देव मस्तकी धरावा, अवघा अलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा बुडवावा धर्मासाठी. तर ही संतांची भूमिका सुद्धा समोर येणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आमचे सगळे संत हे विज्ञाननिष्ठ होते असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. वैज्ञानिकांची जी भूमिका असते तीच आमच्या सगळ्या संतांची होती. वैज्ञानिक काय करतात, सामान्य माणसं काही बोलतात तसं वैज्ञानिकांचं नसतं. ते प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतात, निरीक्षण करतात, अनुमान काढतात आणि त्या अनुमानाच्या आधारे जे निष्कर्ष त्यांच्या हाती लागलेले आहेत ते समाजासमोर मांडत असतात. संतांची भूमिका तीच आहे असं मला वाटतं. आणि म्हणून समर्थांनी जे आपल्याला सांगितलं की प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण, येर अप्रमाण सर्व काही. प्रत्ययाचे ज्ञान आमच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं आहे, अनुभवाचं ज्ञान आमच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं आहे. आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, नका दंतकथा सांगू येथ कोणी, कोरड येथे मानी बोल कोण, अनुभव येथे व्हावा शिष्टाचार. अनुभव हा शिष्टाचार झाला पाहिजे. ही जी संतांची भूमिका आहे ती शास्त्रज्ञांशी सुसंगत आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं आपण खूप जगाच्या पुढे होतो. शून्य ही संकल्पना आपण जगाला दिली आहे. आपला आयुर्वेद इतका पुढं होता चरक आणि सुश्रुत की तापलेल्या शस्त्राने जर छेद घेतला तर त्या ठिकाणी कुठलंही इन्फेक्शन होणार नाही अशा प्रकारचा विचार जुन्या काळामध्ये मांडला गेलाय. अग्नितप्ता आणि शस्त्र आणि छिंदे म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा तो आज त्याचा पाठपुरावा केला जातो. आज तुम्ही ज्या ज्या गोष्टी आधुनिक म्हणून स्वीकारताय त्या सगळ्या गोष्टींचा विचार हा आपल्याला संत साहित्यामध्ये झालेला दिसतो. विशेषतः संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास यांचा काळ जर आपण पाहिला तर त्याच काळामध्ये तिकडे एडमंड हेले, कॅसिनी, गॅलिलिओ ही सगळी मंडळी अवकाश संशोधन करत होती. आपल्याकडे मारुती स्तोत्रामध्ये समर्थांनी आपल्याला काय सांगितलंय की अणुपासूनही ब्रह्मांडा एवढा होत जात असे. म्हणजे त्यांना अणुही माहीत होता आणि ब्रह्मांडही माहीत होता. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं अणुरणी या थोकडा तुका आकाश एवढा. म्हणजे त्यांना अणुही माहीत होता आणि रेणूही माहीत होता. विशेषतः आपण दासबोधाचा जर अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की हे विश्व कसं निर्माण झालंय त्याविषयी समर्थांनी भाष्य केलेलं आहे. समर्थ असं म्हणतात, ब्रह्म घन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ निर्विकार. म्हणजे आकाश हे छोटं आहे, अवकाश हे मोठं आहे, अवकाशामध्ये आकाश सामावलेलं आहे. ही मूलभूत संकल्पना समर्थांना माहिती आहे. आणि पुढे ते असं म्हणतात, त्यांनी जो निर्विकार असा शब्द वापरलेला आहे
तो निर्विकार म्हणजे ज्याच्यावरती धनही भार नाही आणि ऋणही भार नाही, ज्याला आपण न्यूट्रल असं म्हणतो, त्याच्यासाठी निर्विकार असा शब्द त्यांनी वापरला. आणि आपल्याला सगळे संशोधक असं सांगतात की एक मोठा स्फोट झाला आणि त्यातून पृथ्वी ग्रह तारे सगळे निर्माण झाले. वायूचा कातरा घासवटे, तेथे उष्णे वन्नी प्रकटे, सूर्यबिंब ते प्रकटे तिये ठाई, असं समर्थांनी म्हटलंय. आणि सृष्टीच्या उभारणीचा जो क्रम असतो तो सृष्टीच्या संहाराचाही एक क्रम असतो. त्यामुळे उदंड पोकळी थोडा वारा, तेणे वितळून गेला सारा, पंचमहाभूताचा पसारा आटोपला. म्हणजे हे जग कसं नष्ट होणार आहे त्याविषयीचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला दिसतं. आज आपण ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा करतो आहोत. आता 6 महिने झालं पाऊस सुरू आहे. 10 मेला पाऊस सुरू झाला. दिवाळीमध्ये आपण कधी पाऊस अनुभवलेला नव्हता आणि त्यामुळं सगळे ऋतू बदलून गेलेले आहेत. एकेकाळी ही जागतिक तापमान वाढ हे काहीतरी एक शास्त्रज्ञांनी केलेलं भाकीत आहे असं आपल्याला वाटत होतं, पण त्याची सत्यता आपल्या प्रत्ययाला यावी असं सगळं वातावरण आज आपण सर्वत्र अनुभवतो आहोत. आणि ही उष्णता देखील किती वाढलेली आहे. आपण उन्हाळ्यामधलं तापमान जर बघितलं तर ते किती वाढलेलं आहे याचा अनुभव आपण गेल्या काही वर्षामध्ये घेतो आहोत. 12 कळी सूर्यमंडळा, किरणापासून निघती ज्वाळा, शतवर्षे भूगोळा दहन होय. ही पृथ्वी 100 वर्ष जळत राहील इतकं तापमान तिचं वाढणार आहे याचं भाष्य समर्थ करतात. त्यावेळेला आपण अचंबित होऊन जातो. आणि त्यामुळे 12 कळी सूर्यमंडळा, किरणापासून निघती ज्वाळा, शतवर्षे भूगोळा दहन होय. आणि पुढे उदंड पोकळी थोडा वारा, तेणे वितळून गेला सारा, पंचमहाभूताचा पसारा आटोपला. म्हणजे अवकाश शास्त्राविषयीचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला संत साहित्यामध्ये मिळतं. मी एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहतो. आज पाणी अडवा, पाणी जिरवा या सगळ्या संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावरती राबवल्या जात आहेत आणि पर्यावरणाचं महत्त्व आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येत आहे. आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खूप मोठी प्रगती केली. धरणे, कालवे सगळ्या गोष्टी आपण बांधल्या, पण नदीचे उदक वाहत गेले, तो निरर्थक चालले, जरी बांधून काढिले नाना तिरी कालवे, उदक निगेने वतविले, नाना जिनसी पीक काढिले, पुढे उदकची जाहले पीक सुवर्ण. त्यामुळं नदीचं पाणी तुम्ही कसं वापरलं पाहिजे, त्याच्यावरती कुठे बांध घातले पाहिजे, आणि पुढे उदकची जाहले पीक सुवर्ण, की हे जर पाणी तुम्ही नीट वापरलं तर सोन्यासारखं पीक तुमच्या वाट्याला येईल. असा विचार ज्यावेळेला आपल्याला संत साहित्यामध्ये सापडतो त्यावेळेला संतांची दृष्टी आपल्या लक्षामध्ये येईल. आज आपण स्मार्ट सिटी, ग्रीन सिटी सगळ्या संकल्पनांचा विचार करतो आहोत, पण उत्तम नगर रचनाशास्त्र कसं असावं याचा विचार आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सापडतो. नगरेची रचावी, जळाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध, असं त्यांनी म्हटलं की शहराची रचना कशी असली पाहिजे म्हणजे त्याविषयीचा विचार सुद्धा आपल्याला दिसतो. आणि संत एकीकडे सत्वगुण, रजगुण, तमोगुण या सगळ्यांचा विचार मांडत असताना या पर्यावरणाचं संवर्धन आपण कसं केलं पाहिजे याविषयी सुद्धा जो एक मोलाचा विचार म्हणतात. लाविली वने उपवने, पुष्पवाटिका जीवने, निववी तापसाची मने तो सत्वगुण. हे सत्वगुण सांगत असताना शेवटी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी हा जो विचार तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितला, तर तोच विचार एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला समर्थांच्या साहित्यामध्ये सुद्धा सापडतो. आणि आज आपल्याला सगळ्या वाहिन्यांवरून सांगितलं जातं की खाली पडलेली कुठली वस्तू घेऊ नका, त्यात बॉम्ब असू शकतो, फुटू शकतो, अनर्थ घडू शकतो, पण वाट पुसल्याविणं जाऊ नये, फळं ओळखल्याविणं खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये कोणा एकाची, कधी सांगून ठेवलंय. त्यामुळं अशा संतांना आपल्याला खरं विज्ञाननिष्ठच म्हणावं लागेल असा विचार आपण सगळ्या आज आधुनिक युगातल्या लोकांनी आवर्जून करण्याची एक वेळ आलेली आहे. आणि त्यामुळं किती प्रकारचा विचार, म्हणजे आता आम्ही मुलांना पाणी शुद्धीकरण करत असताना ॲसिडिटी, अल्कलिनिटी वगैरे गोष्टी शिकवतो. आपण शुद्ध पाणी कसं असावं आणि त्याचा दर्जा कसा ठरवला जावा यासाठीचे काही एक निकष आहेत. पण मुळी उदक निवळ असते, नाना वल्लीमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट.
हे ॲसिडिटी अल्कलिनिटी याच्या ज्या चवी आहेत, आम्ल तीक्ष्ण कडवट, याविषयी समर्थ भाष्य करतात. आणि आपल्याला जीवनातल्या संगतीविषयीचं मार्गदर्शन करत असताना म्हणजे या संतरचना आपण या आधुनिक दृष्टिकोनातून बघितल्या तर त्याचं एक वेगळेपण हे आपल्या निश्चित लक्षामध्ये आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं आज आपण ज्या ज्या संकल्पना आधुनिक म्हणून स्वीकारतो आहोत त्या सर्व संकल्पना आपल्याला संत साहित्यामध्ये सापडतात. म्हणजे एक काळ असा होता की परीक्षेतले गुण म्हणजे गुणवत्ता, असा एक विचार आपल्या समाजामध्ये होता. आणि त्यामुळं परीक्षेमध्ये जी मुलं पहिली दुसरी यायची त्यांनाच आपण हुशार समजत होतो. पण काळ जसा पुढे गेला तसं मानसशास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की जी कमी शिकलेली आहेत किंवा ज्यांना कमी गुण मिळालेली आहेत अशी मुलं देखील जीवनामध्ये उत्तम प्रगती करतात. आणि त्यांच्या या गुणवत्तेचं सुद्धा कुठंतरी मूल्यमापन झालं पाहिजे. आणि मग त्यातून इमोशनल इंटेलिजन्स सारखी एक संकल्पना पुढे आली की ही मुलं उत्तम निर्णय घेतात भावनेच्या आधारे. पुढे मानसशास्त्रज्ञांना असं वाटलं की केवळ भावनेच्या आधारे निर्णय घेणं योग्य नाही, तुमचं आत्मबळ सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्पिरिच्युअल इंटेलिजन्स सारखी संकल्पना पुढे आली. आणि त्याच्याही पुढे जाऊन आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल ज्याचा मी मगाशी उल्लेख केला ती म्हणजे फ्रस्ट्रेशन टॉलरन्स रेजिस्टन्स, नैराश्यावर मात करण्याची शक्ती. त्यामुळं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हा जो सगळा संत विचार आहे तो आपल्याला पुन्हा त्याच दिशेने घेऊन जाणार आहे. हे संतांनी किती प्रकारे या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. आणि त्यामुळं आपल्याला समाज जीवनामध्ये ज्यांना समाजाचं नेतृत्व करायचं आहे, ज्यांना समाज जीवनामध्ये व्यापार करायचा आहे, ज्यांना समाजाशी निगडीत अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत, त्यांना समाजाची मानसिकता समजणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून समर्थांनी जे महंत तयार केले त्यांच्यावरती पहिला संस्कार शरीर बलसंवर्धनाचा केला. आणि पुढे त्यांना असं सांगितलं की महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी. की तुमच्याकडे वेदशक्ती असली पाहिजे, तुमच्याकडे प्रबोध शक्ती असली पाहिजे. वेदशक्तीमुळे समाज मनाचा वेध तुम्हाला घेता येईल आणि प्रबोध शक्तीमुळे समाजाचं प्रबोधन तुम्हाला करता येईल. या दोनही शक्ती हे आजच्या काळामध्ये कौशल्य म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. आणि समर्थांनी जे आपल्याला सांगितलं, अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास ठेवणे, आपका मगज राखणे काहीतरी. तर त्यामुळं ज्यांना समाज जीवनामध्ये काम करायचं आहे त्यांना ही समाजाची न समजली पाहिजे. आणि म्हणून ते पुढे असं म्हणतात की मुलाच्या चालीने चालावे, मुलाचे मनोगते बोलावे, तैसेच जनास शिकवावे हळूहळू. आज आपण असं म्हणतो की हे युग जाहिरातीचं आहे, पण या जाहिरातीच्या युगामध्ये सुद्धा संतांचा विचार आपल्याला खूप महत्त्वाचा ठरतो. व्यवस्थापनाच्या अंगाने ज्यावेळेला आपण त्याचा विचार करतो तेव्हा मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आपल्याकडे कपडे धुण्याचा जो साबण आहे तो त्यांनी अरब राष्ट्रामध्ये त्याचं मार्केटिंग करायचं ठरवलं. आता आपल्याकडची जाहिरात आपल्याला माहिती आहे की मळलेला शर्ट त्या साबणाच्या पाण्यातून बाहेर काढला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो. तशीच जाहिरात त्यांनी तिकडे केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपला जो खप आहे तो 50 ते 60% कमी झालेला आहे. तर सगळे विद्वान लोक चर्चा करायला बसले आणि मग विद्वान लोक विद्वानांच्या पद्धतीने चर्चा करायला लागले. पण तिथे एक शिपाई दरवाजावरती उभा होता. तो म्हणाला, मला तुमच्या चर्चेमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, पण तरी मला काहीतरी सुचतंय ते मला सांगावंसं वाटतंय म्हणून मी आलो आणि मला बोलण्याची परवानगी द्या. तर अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आपल्या देशामध्ये आपण डावीकडून उजवीकडे वाचतो, त्यांच्याकडे ते उजवीकडून डावीकडे वाचतात. त्यामुळे त्यांनी असा अर्थ काढला की पांढरा शुभ्र शर्ट साबणाच्या पाण्यातून काढला की तो मळून बाहेर येतो. हे कशामुळे घडलं तर समाजाची मानसिकता आपल्याला माहीत नाही. मुलाच्या चालीने चालावे, मुलाचे मनोगते बोलावे, तैसेच जनास शिकवावे हळूहळू. तर त्यामुळे ही या सगळ्या आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये सुद्धा आज संतांचा खूप गांभीर्याने आणि वेगळ्या दिशेने विचार केला जातोय हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आज आपण एकीकडे खूप प्रगत होत चाललेलो आहोत तर दुसरीकडे आपल्या मानसिकतेविषयी चिंता वाटावी अशी सुद्धा परिस्थिती आपल्याला दिसते. म्हणजे एकीकडे माशेलकर, भटकर, नारळीकर गेले, या सगळ्या मंडळींनी मोठं काम करून ठेवलं, तर दुसरीकडे नरेंद्र दाभोळकरांना सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोठं योगदान द्यावं लागलं. नव्या युगाची पहाट झाली विज्ञानाची कास धरू,
या मित्रांनो या देशातील अंधश्रद्धा दूर करू असं म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रवाह सगळीकडे जावा यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं आणि रक्ताचा म्हणजे प्राणाची आहुती देखील दिली. पण या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला संतांनी किती जुन्या काळामध्ये प्रारंभ केलेला होता हे आपल्या लक्षामध्ये येईल. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामधली जी सीमारेषा आहे ती धुसर असते आणि आपण कशाला प्राधान्य दिलं पाहिजे हा जो संत विचार आहे तो सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळं अनेक गोष्टींवर परखड टीका केली त्याने. म्हणजे आपल्याला शाहीर रामजोशींनी सांगितलंच, हटातटाने पटा रंगवणी जटाधरीशी का शिरी मठाची उठा ठेव का तरी, ही काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे, ही काय भावाला दूर करतील माकडे, अशा भक्तीच्या रसारहित तू कसा म्हणविशी बुधा, हरिरस सांडून घेशी दुधा. त्यामुळं हरिरस सांडून दूध घेणं हे योग्य नाही. आपण कशाला प्राधान्य दिलं पाहिजे हा जो संत विचार आहे. म्हणून ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप. तर हा जो एक विचार वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे त्या विचारांचा देखील आजच्या काळामध्ये म्हणजे आज आपण कुठली अंधश्रद्धा निर्मूलनाची जरी चळवळ घेतली तरी त्या चळवळीच्या मुळाशी संत साहित्य आहे हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आज आपल्याला गणपती विसर्जनाच्या काळामध्ये सांगितलं जातं की रंगवलेली ती मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करू नका, का तर ते रंग पाण्यामध्ये उतरतात आणि पाण्याचं प्रदूषण होतं. ज्यावेळेला ही संकल्पना दाभोळकरांनी मांडली त्यावेळेला मी त्यांना दासबोधातला एक दाखला दाखवला की आपल्या पूर्वी समर्थांनी हा विचार करून ठेवलेला आहे. समर्थ असं म्हणतात, मृत्तिका पूजन करावे आणि सर्वेची विसर्जावे, हे प्रशस्त न वाटे जीवा अंतःकरणासी, देव पूजावा ऐसा नाही, देव टाकावा ऐसा नाही, याचा काही विचार करावा अंतर्यामी. म्हणून जितका भोळा भाव तितका अज्ञानाचा स्वभाव, अज्ञानी तरी देवादिदेव पावेल कैसा, धातुपाषाण मृत्तिका वज्रलेप काष्ठ देखा, तेथे कैसा देव मूर्खा भ्रांती पडली. म्हणजे जी संकल्पना आपल्याला नवी वाटत होती त्याचा विचार देखील संत साहित्याने किती जुन्या काळामध्ये करून ठेवलेला होता हे आपल्या लक्षामध्ये येईल. आज आपल्या समाजासमोरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न जर कुठला असेल तर तो मला वाटतं की समाजामध्ये आज प्रचंड दिखाऊपणा वाढलेला आहे आणि या दिखाऊपणाच्या नादामध्ये समाजातलं टिकाऊ काय आहे याच्याकडे आज आपलं लक्ष जाताना दिसत नाही. आणि त्यामुळे पूर्वी आपण हातसडीचा तांदूळ वापरत होतो ज्यामध्ये सत्व होती, आज आपण पॉलिश केलेला तांदूळ वापरतो त्यामध्ये कुठलीही सत्व नाही. म्हणजे एकीकडे ही सगळी भौतिक समृद्धी येत असताना दुसरीकडे आपल्या जगण्याची जी गुणवत्ता खालावत चाललेली आहे ती दिखाऊपणामुळे चालली असं मला वाटतं. आपल्या मुलीसाठी जर स्थळ पाहायचं असेल तर आपण काय पाहतो की तो मुलगा, त्याला पगार किती आहे, त्याच्या हातात पगार किती मिळतो, त्याला प्रॉपर्टी किती आहे, बंगला गाडी आहे की नाही, सासू सासरे नावाचे 2 डस्टबिन घरामध्ये आहे की नाही, असे सुद्धा विचार करणारे लोक आहेत. पण ज्या मुलाबरोबर आपल्या मुलीला आयुष्य काढायचं आहे त्या मुलाचा स्वभाव कसा आहे, तो निर्व्यसनी आहे की नाही हे आपण पाहत नाही. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते किती स्टार आहे हे पाहतो पण पदार्थाची चव काय आहे हे कधी पाहत नाही. आणि माहीत नसलेले पदार्थ तर आपण आवर्जून मागवतो. म्हणजे हा प्रमाद माझ्यासुद्धा बाबतीमध्ये घडलेला आहे. माझ्याच लग्नाच्या वाढदिवसाला सपत्नीक हॉटेलमध्ये गेलो आणि एक इतका अवघड पदार्थ मागवला, तो इतका वाईट निघाला की मी शेवटी त्या वेटरला म्हणालो या पदार्थाचं नाव वेश पश्चाताप ठेवलं तरी चालेल. तर त्यामुळे हे आपल्या सगळ्यांना दिखाऊपणाचं जे आकर्षण आहे त्यातनं सगळ्या अशा गोष्टी आणि गमती निर्माण होतात. आणि त्यामुळं मला सोनोपंत मामा दांडेकरांच्या एका गोष्टीची या ठिकाणी आवर्जून आठवण होते. मामासाहेब हे सबंध वारकरी संप्रदायाला अतिशय वंदनीय आणि पूजनीय असं व्यक्तिमत्व. मामांची ज्या वेळेला मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून बदली झाली त्यावेळेला सगळ्या विद्यार्थ्यांना समजले की आपले जे उपप्राचार्य आहेत ते धोतर नेसणारे आहेत, ते फेटा बांधणारे आहेत, गळ्यामध्ये माळ घालणारे आहेत आणि वारीला हातामध्ये टाळ घेऊन जाणारे आहेत. तर सगळ्या मुलांनी ठरवलं की आपण मामांची गंमत करूया. आणि पहिल्या तासाला मामा वर्गामध्ये आले, हे आपल्याला काय लॉजिक शिकवणार, हे आपल्याला काय फिलॉसॉफी शिकवणार, असा विचार मुलांच्या मनामध्ये आला. आणि मग सगळ्या मुलांनी ठरवलं मामांची गंमत करायची. मामा वर्गामध्ये आले आणि सगळ्या मुलांनी हलकल्लोळ केला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
मामा 2 मिनिटं शांत राहिले आणि एकच वाक्य म्हणाले, माझ्याकडे पाहून जर तुम्हाला त्या भगवंताचं नाव घ्यावंसं वाटत असेल तर हे पाहून त्या भगवंतालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळा वर्ग शांत झाला आणि त्यांनी दिसण्यापेक्षाही असणं किती महत्त्वाचं आहे याविषयी सबंध भाष्य केलं. स्वामी विवेकानंद ज्यावेळेला अमेरिकेमध्ये फिरत होते त्यावेळेला त्यांचा द्वेष करणारे काही कमी लोक नव्हते. एका समारंभामध्ये त्यांची ती भगवी कपनी वगैरे पाहून एक विद्वान असं म्हणाले की यांच्याकडे पाहून हे सभ्यग्रस्त वाटत नाही. तर विवेकानंद म्हणाले, तुमच्या देशामध्ये माणसाची सभ्यता वस्त्रांवरून ठरवली जाते, आमच्या देशामध्ये माणसाची सभ्यता त्याच्या चारित्र्यावरून ठरवली जाते. कॅरेक्टर इज द ऑर्गनायझेशन ऑफ द सेंटिमेंट्स. तर त्यामुळं ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्यामुळे संतांनी आपल्याला वारंवार जाणीव करून दिली आहे की दिखाऊपणापेक्षा टिकाऊ या जीवनामध्ये काय आहे त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलल असी वरली या रंगा, नदी डोंगी परी जल नोहे डोंगा, काय भुलल असी वरली या रंगा. आणि शेवटी चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुलल असी वरली या रंगा. असं ज्या वेळेला आपल्याला संत सांगतात त्यावेळेला हे संत साहित्याचं वेगळेपण हे आपल्या लक्षामध्ये येतं. त्यामुळं आज आपल्यासमोर ज्या ज्या म्हणून सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला संत साहित्यामध्ये सापडतील. फक्त ती शोधण्याची दृष्टी आजच्या समाजामध्ये निर्माण होणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. तंत्रज्ञानाचं महत्त्व कोणी नाकारलेलं नाही आणि ते नाकारण्याचं काही एक कारण नाही. कारण तंत्रज्ञान ही आपल्या जीवनाला समृद्ध करणारीच गोष्ट आहे. पण तंत्रज्ञान हे वापरण्यासाठी आहे आणि माणसं ही प्रेम करण्यासाठी आहेत. आज आपण माणसांचा वापर करायला लागलो आणि तंत्रज्ञानावर प्रेम करायला लागलो. त्यामुळं सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आणि तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपण आपलं आयुष्य म्हणजे इतरांच्यासाठीची अभिप्राय वही बनवून टाकलेलं आहे. आणि त्यामुळं छान पाऊस पडतोय तर पावसामध्ये भिजायचं नाही, फेसबुकवरती पावसाचं चित्र टाकायचं आणि इट इज रेनिंग आणि मग किती लाईक आणि किती कमेंट येतात याचा विचार करत बसायचं. आणि त्यामुळं ज्यांनी आपलं आयुष्य इतरांच्यासाठीची अभिप्राय वही बनवून टाकलेलं आहे त्यांचं सत्व आणि स्वत्व या दोन्ही गोष्टी धोक्यामध्ये येतात. आजच्या समाजाचं नेमकं ते झालेलं आहे की आपण सगळे धावत सुटलेलो आहेत. का धावायचं, किती धावायचं, कशासाठी धावायचं यासाठीचा सगळा एक विवेक हरवलेला आहे. आणि त्यामुळं हा विवेक जर आपल्याला शोधायचा असेल तर तो आपल्याला संत साहित्याने विवेकाची मोठी शिकवण आपल्याला दिली आहे. विवेक आणिक वैराग्य हेची जाणावे महत्भाग्य असं समर्थांनी म्हटलं की वैराग्य म्हणजे तुम्ही लोकांतातून उठून एकांतामध्ये जाणं नव्हे, पण स्वतःविषयीचा विचार करण्यासाठीची काही एक जागा तुम्ही शोधली पाहिजे की जिथे तुम्ही थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे. तर हा सगळा विचार आपल्याला संत साहित्यामध्ये दिसतो. आणि शेवटी सोनोपंत मामा दांडेकरांच्या एका गोष्टीनीच मी व्याख्यानाच्या समारोपाकडे येणार आहे. सोनोपंत मामा त्यांच्या प्रवचनामध्ये व्याख्यानामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगत असत की एक आजीबाई ज्या वारीला जात असत कायम, मनोभावे त्यांनी 30-35 वर्ष वारी केली, त्यांनी पांडुरंगाकडे काही मागितलं नाही. पण शेवटी परमेश्वर देखील सत्वपरीक्षा पाहतो. तसं त्या आजींच्या आयुष्यामध्ये बरंच काही घडलं. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं निधन झालं, त्याची पत्नी लवकर गेली, नातू होता तो त्या आजीबाईंच्या जवळ होता. त्या नातवाला त्यांनी वाढवलं, त्याला 12वीला उत्तम गुण मिळाले, त्याला पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि मग आता फी भरायची, मेरिटमध्ये प्रवेश मिळाला. त्या काळामध्ये काही फार फी नव्हती, 4-4.5 हजार फी होती. आजीबाईंनी ठरवलं की आपण शेतीचा एक तुकडा विकू आणि याची फी भरू. मग त्यांनी शेतीचा एक तुकडा विकला, त्याचे काहीतरी 3-1 हजार रुपये आले, त्यांनी फी भरली. मग तिथे गेल्यानंतर नातवाने आजीला पत्र लिहिलं की आजी मला फीसाठी 1,500 रुपये कमी पडत आहेत, तर त्याची व्यवस्था तेवढी तू कर. आता आजीला कोणी नातेवाईक नाहीत, पांडुरंग एकटाच नातेवाईक वाटत होता. आजीबाईंनी थेट पांडुरंगाला पत्र लिहिलं, प्रिय पांडुरंग, मी गेली 30-35 वर्ष तुझी वारी करते, मी तुझ्याकडे काही मागितलं नाही, आता मी अडचणीमध्ये तू मला मदत केली पाहिजे. आणि असं माझ्या नातवाच्या ॲडमिशनला 1,500 रुपये कमी पडत आहेत, तर ते पाठवण्याची व्यवस्था करावी. आणि पत्ता लिहिला, पांडुरंग मुक्काम पोस्ट वैकुंठ देणे. आता पोस्टमन किती प्रामाणिक असला तरी तो वैकुंठात जाऊन पत्र देण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळं वेगळा पत्ता असलेलं हे पत्र पोस्टामध्ये आलं. पोस्टमनने ते पाहिलं, त्यांनी पोस्ट मास्तरांना दाखवलं. पोस्ट मास्तरही खूप दयाळू होते. ते म्हणाले आपण आजीबाई अडचणीमध्ये आहेत, आपण त्यांना मदत केली पाहिजे. मग सगळ्या पोस्टमननी कुणी 5
रुपये, कोणी 10 रुपये. जिल्ह्यातल्या लोकांनाही त्यांनी आवाहन केलं. त्यातून एक 500 रुपये जमा झाले. त्यांनी मनी ऑर्डर केली आणि मग नातवानी पत्र लिहिलं आजीला, आजी मी तुला 1,500 रुपये मागितले होते, तू फक्त 500च रुपये पाठवलेस, मला अजून 1000 रुपये कमी पडतायत, मला वरचाही काही खर्च आहे, तर ते पाठवण्याची व्यवस्था करावी. तर आजीबाईंनी पुन्हा पांडुरंगाला पत्र लिहिलं, प्रिय पांडुरंग, मी तुझ्याकडे एवढे एवढे पैसे मागितलेले होते, तर तू कमीच पैसे दिले, तू सगळे पैसे दिले असतील पण मधले पैसे पोस्टातल्या लोकांनी खाल्ले असण्याची मोठी शक्यता आहे. तर हे पत्र पोस्टामध्ये आल्यानंतर सगळे पोस्टमन चिडले आणि पोस्ट मास्तरांच्याकडे गेले आणि म्हणाले, अहो आम्ही आमच्या घासातला घास काढून त्या आजीबाईच्या नातवाला दिला आणि त्या आजीबाई असं म्हणतात. तर पोस्ट मास्तर दयाळू होते, ते म्हणाले आपण पुन्हा कॉन्ट्रीब्युशन काढू आणि पुन्हा त्या आजीबाईच्या नातवाला पैसे पाठवू, कारण विश्वास हाच समाज जीवनातला पांडुरंग आहे आणि त्यामुळं तो जपण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आज विश्वास जो आहे, कुणाचाच कुणावरती विश्वास राहिला नाही, अशा एका गंभीर परिस्थितीमधून आपलं सगळं समाज जीवन आज पुढे वाटचाल करताना आपल्याला दिसत आहे. तर अशा पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की केवळ तंत्रज्ञान हे आपल्याला तारक ठरणार नाही, तर तंत्रज्ञानाच्या जोडीला जगण्याचं तत्त्वज्ञानही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण हे जीवन का जगतो याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून संतांचा जो भक्तीचा विचार आहे, ही सगळी आधुनिकता मी तुम्हाला सांगितली, पण भक्तीचा विचार मांडण्यामागे तीच भूमिका आहे की या भक्तीमध्ये केवढं एक मोठं सामर्थ्य आहे. आज वारी, मला सांगा, वारीचं वेगळेपण काय आहे की व्यवस्थापन शास्त्राचा आदर्श वस्तुपाठ म्हणून आपल्याला वारीकडे पाहावं लागेल. रामचंद्र देखणेंनी वारीची फार सुंदर व्याख्या केली आहे की आळंदी हे ज्ञानपीठ आहे, तिथे ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर महाराज आहे. पंढरपूर हे योगपीठ आहे, तिथे युगे 28 विठ्ठल उभे आहेत. तर योगपीठ आणि ज्ञानपीठ यांना जोडणारं प्रेमपीठ म्हणजे वारी आहे, अशी वारीची व्याख्या डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी केली. आपल्याला माहिती आहे वारीच्या दिवसामध्ये कुणालाही पत्र पाठवलं जात नाही, कुणालाही फोन केला जात नाही, SMS नाही, व्हॉट्सॲप नाही, ईमेल नाही, कुठे टॅग केलं जात नाही. ठरल्या वेळेला ठरल्या दिवशी लाखो माणसं एकत्र येतात, वारीची म्हणून शिस्त असते. हे सगळं कशामुळे घडतं आहे, तर हे सगळं संतांनी घडवलेलं आहे. म्हणजे 18 पगड जातीमध्ये विभागलेला हा समाज विठ्ठल नावाच्या एका ध्वजाखाली संतांनी वारीच्या माध्यमातून आणला आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या पलीकडे जाऊन वैश्विक एकात्मतेची संकल्पना मांडली आणि त्यामुळं हा सगळा देखणा सोहळा आज आपण अनुभवतो आहोत. आणि व्यवस्थापन शास्त्राचा आदर्श वस्तुपाठ ठरावा असा तो सगळा सोहळा आपल्याला तिथे दिसतो. आणि त्यामुळं आज जगभरातले लोक हे सगळं वारी अनुभवण्यासाठी त्या ठिकाणी येतात. आणि हे लोक विठ्ठल भक्तीमध्ये इतके तल्लीन होतात, लीन होतात विठ्ठलाच्या पायाशी, की या भक्तीमधलं वेगळेपण काय आहे. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंद. काळाचेही लढीवाळ आम्ही विठ्ठलाचे लढीवाळ. की शेवटी आपण पहा, तुकाराम महाराजांनीच म्हटले की भयाची तो आम्हा चित्ती राहो खंती शकेना, समर्पिलो जीव भावे काशा भ्यावे कारणे. भीती ही गोष्ट तुम्हाला पदोपदी मृत्यूचा अनुभव देत असते. मृत्यू एकदाच येतो, पण भीती ही पदोपदी मृत्यूचा अनुभव देत असते. आणि त्यामुळे या भीतीपासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर मग पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार. हे सामर्थ्य, हे भक्तीचं सामर्थ्य हे संत साहित्याने आपल्याला दिलेलं आहे. आणि ही काही आंधळी भक्ती नाही आहे. या भक्तीमागे जे एक डोळस दृष्टी आहे ती आपण आधुनिक युगातल्या लोकांनी आज विचारामध्ये घेणं अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. शेवटी एकच दृष्टांत सांगतो आणि व्याख्यानाचा समारोप करतो की राम शेवाळकर त्यांच्या व्याख्यानामध्ये ही गोष्ट सांगत असत. एक गृहस्थ भारतामध्ये आले आणि एका ते पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरलेले होते. आणि पंचतारांकित हॉटेल म्हणजे आपल्याला माहिती की भारतातलं असलं तरी लाईट जाऊ शकते, अनेकदा तुम्हाला जिने चढून देखील जावं लागतं आणि इतर जुन्या काळातली गोष्ट. तर त्यामुळं ते गृहस्थ आले, त्या हॉटेलमध्ये उतरलेले होते आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की लिफ्ट बंद आहे, तुम्हाला आता जिन्यानी वर जावं लागेल. ते 7 जिने वर चढून गेले आणि वर गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण ज्या खोलीमध्ये उतरलेलो आहोत त्या खोलीची किल्ली खाली काउंटरवरती राहिलेली आहे. त्यामुळं आज आपण भौतिक सुखाचे 7 जिने जरी चढून गेलेलो असलो तरी आपली मानसिक शांततेची
आणि वैचारिक शांततेची गुरुकिल्ली खाली काउंटरवरती राहिलेली आहे. ते काउंटर म्हणजे संत साहित्य आहे असं मला वाटतं. आणि तिथे आपल्याला या सगळ्या आपल्या जीवनातल्या भौतिक जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. आणि शेवटी जाताना एकच विचार आपण लक्षामध्ये ठेवला पाहिजे की माणूस आपल्या हाताने संस्कृती घडवतो आणि संस्कृतीचा हातही माणसाला घडवत असतो. म्हणजे पाण्यापासून ढग निर्माण व्हावेत आणि ढगापासून पुन्हा पाणी निर्माण व्हावं असा हा सगळा अन्योन्य संबंध आहे. संस्कृती ही कधीही रेडीमेड नसते. व्यक्ती आणि समाज यांच्या सजीव संबंधातून ती जन्माला येतात. म्हणजे निसर्गाने आपल्याला जमीन दिली, माणसाने शेती केली. निसर्गाने कंठ दिला, माणसाने संगीत निर्माण केलं. निसर्गाने पाषाण दिला, माणसाने शिल्प निर्माण केलं. सुधारणा या माणसाच्या बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवत असतात आणि संस्कृती ही माणसाचा अंतरंग समृद्ध करत असते. आणि त्यामुळं सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचं सारथ्य हे संस्कृतीने केलं पाहिजे. आणि ती संस्कृती म्हणजे विवेकाची संस्कृती आहे. आणि त्यामुळे पक्वान्नांचा गुणाकार झाला तरी जीवनसत्वांचा भागाकार होता कामा नये. ही संतांची जी अपेक्षा आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून सत्वसंपन्न जीवन जगण्यासाठी संतांनी ही विचारांची एक मोठी मालिका संत साहित्यातून आपल्या पुढे ठेवलेली आहे. आणि त्यामुळं आज या प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्ती याच्या पलीकडचं संत साहित्यातली जी एक आधुनिक दृष्टी आहे ती मुद्दाम मी आपल्यासमोर आज मांडली. हा एक सुंदर योग आज या मठामध्ये महाराजांच्या कृपेने आला आणि ही सेवा त्यांच्या चरणी रुजू करता आली. हे मी जे काही बोललो ते सगळं मी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. त्यांच्याच कृपेने हा सगळा वाणीला आलेला मोहर आहे अशीच माझी भावना आहे. कारण मी श्रद्धाळू आहे आणि आपणही मोठ्या मनोभावे इतका अवघड वाटणारा विषय समजून घेण्यासाठी एक जिज्ञासा दाखवली, कुतूहल दाखवलं, तेव्हा आपल्याला सुद्धा मी मनोभावे अभिवादन करतो. कारण ऐकणं ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आपल्याकडे समर्थांनी आवर्जून सांगितलं की श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवणे पालटे पूर्वगुण आपुला, न देखता दिनकर पडे अवघा अंधकार, श्रवणे विण प्रकार तैसाची होय. म्हणजे जसा सूर्य दिसला नाही तर सगळीकडे अंधकार निर्माण होतो, तसा श्रवणे विण प्रकार तैसाची होय. म्हणून श्रवणाचा अनादर आळसे करील जो नर, तयाचा होईल अपहार स्वहित विषयी असं म्हटलंय त्यांनी. तर त्यामुळं हे श्रवणाचं महत्त्व जाणून आपल्या सर्व विश्वस्त मंडळींनी या व्याख्यानमालेचं जे आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांना आदराने अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. हॅलो 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 हॅलो. मिलिंद जोशी सरांनी आपल्याला जे काही दिलं त्यांनी काय दिलं हे प्रत्येकाने त्याची व्याख्या आपल्या मनात आपण करावी. पण जे काही दिलं ते इतकं आनंददायक आहे की आपल्या पुढच्या उर्वरित जन्मामध्ये त्याच्यामुळे एक छान आनंद, समाधान, तृप्ती निर्माण होईल, प्रकाश निर्माण होईल असं वाटतं. एक योगायोगाची गोष्ट सांगतो जोशी सर. शंकर महाराजांच्याकडे त्यावेळी पुण्यामध्ये ते असताना आप्पाबळवंत चौकामध्ये मेंदळे वाड्यामध्ये ते ज्यावेळी प्रवचन असायचं ज्ञानेश्वरीवरचं, कोणी त्यांना काही प्रश्न विचारला तर महाराजांचे बोलही बोबडे होते. आपल्याला माहिती आहे त्यांना स्पष्ट बोलताही येत नसे. ते म्हणायचे ती ज्ञानेश्वरी उघड. कुठे उघडू? तुला पाहिजे तिथे उघड. ती उघडल्यानंतर महाराज इथे बसले, तो माणूस तिथे ज्ञानेश्वरी उघडून बसलाय. त्याला म्हणायचे वरून 4थी ओवी वाच, ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि बरोबर तेच उत्तर असायचं त्या प्रश्नाचं. हा जो ज्ञानाचा प्रकाश होता. म्हणजे आजचा विषय योगायोगाने किती छान आहे की प्रश्न आजचे आणि उत्तर संतांच्या वाङ्मयामधनं किंवा संतांच्या साहित्यामधनं. हा प्रयोग
75, 80, 100 वर्षापूर्वी महाराजांनी केलेलं आहे त्याचा आज पुनरुच्चारण या ठिकाणी जोशी सरांच्या रूपाने झालं. ही महाराजांचीच इच्छा होती. आणि आपणही बघा सगळेजण बसून राहिलेले आहात. याचं कारण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. खरं तर ही संध्याकाळची वेळ आहे. सुंदर सुंदर आणि दुष्ट दुष्ट बायका टीव्हीवर बघायची वेळ आहे आपले. पण तरी देखील आपण इथे बसलात याचं कारणही माऊलींनी सांगितलं की कुमुद दलाचे नि ताटे जो जेवीला चंद्रकिरण चोखटे. ज्यांनी कमळाच्या पानाच्या द्रोणामध्ये चंद्रकिरणांचा आस्वाद घेतला, भरलेल्या चंद्रकिरणांचा आस्वाद घेतला. कुमुद दलाचे नि ताटे जो जेवीला चंद्रकिरण चोखटे. तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. तो चकोर काय वाळवंटातली घाण खायला जाणार आहे का? तुम्ही देखील आज तसेच वाळवंट चुंबणारे नाही तर कुमुद दलाचे नि ताटे जेवीला चंद्रकिरण चोखटे त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात. हे जास्त महत्वाचं आहे. आणि आज मिलिंद जोशी सरांनी खरोखरच सर्व विषयांना, विविध जीवनातल्या विविधांगांना स्पर्श केला. विविध प्रश्न आपल्याला पडतात पण आपण त्याची रेडीमेड उत्तरं मिळत आहेत का, रेडीमेड काही गोळी मिळते का याचा विचार करतो. ती दूर करण्यासाठी आपण आपला काही प्रयत्न करतो का? मिलिंद जोशी सरांनी सांगितलं कारण त्यांनी ते वाचलं. त्यांनी ते वाचलं, त्याच्यावरती चिंतन केलं, त्याचं मनन केलं आणि तुमच्यासाठी म्हणून ते या ठिकाणी आले. पण ही गोष्ट आपणालाही शक्य असते. जोशी सरांच्या आजच्या व्याख्यानाचं फलित जर चांगलं काय असेल की या क्षणापासून आपण पुन्हा एकदा नव्याने जगायला सुरुवात केली, ते वाचायला सुरुवात केली आणि मी ते जगून पाहतो, मी ते अनुभवून पाहतो, मी ते माझ्याकडनं वाचून पाहतो. हे जर केलं तर माझ्या दृष्टीने जोशी सरांच्या भाषणाचं खऱ्या अर्थाने फलित आहे. आणि वयाचा विचार जोशी सरांनी सांगितलं तसं सोडून द्या. या क्षणापासून सुरुवात करा. अहो तो वेडा ट्रम्प 79व्या वर्षी अध्यक्ष झाला की हो अमेरिकेचा. तुमचं तेवढं नाहीये वय. तुम्ही आजही कैवल्य मार्गाचे अधिकारी होऊ शकता. तुम्ही आजही सन्मार्गाचे अधिकारी होऊ शकता. हे तुमच्या हातात आहे, ते आपल्या हातात असतं. हे देखील लक्षात ठेवलं तर मला वाटतं महाराजांनी जे त्यावेळी सांगितलं, ज्याचा मी पहिल्या दिवशी उच्चार केला होता तो आज पुन्हा करतो की देव शोधायला बाहेर हिंडणार आहे तुम्ही मूर्ख आहात. महाराजच म्हणलेत की तुम्ही वेडेपणा करता की देव बाहेर शोधताय. आतल्या देवाला आधी डिस्कव्हर करा. त्याला झाकून ठेवलंय, त्याला बाहेर आणा आणि मग बाहेरचे देव शोधायला जा. हे शंकर महाराजांनीच सांगितलं. संत साहित्यातना प्रश्नांची उत्तरं मिळतात हेही शंकर महाराजांनीच सांगितलं. आणि म्हणूनच आज ही जी दैनंदिनी या ठिकाणी प्रकाशित झाली, ती दैनंदिनी डोळ्यासमोर ठेवून पुढचं वर्ष या दैनंदिनीच्या प्रकाशात, जोशी सरांनी सांगितलेल्या विचारांच्या प्रकाशात आणि महाराजांनी दिलेल्या भक्ती दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण पुढचं संपूर्ण वर्ष सुखात, समाधानात आणि आनंदात काढूया. आणि उद्याच्या प्रकट दिनाला आपण उत्साहाने सामोरे जाऊया. एक काहीतरी सूचना आहे. डॉक्टर MS सगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगरे सरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. लक्षात घ्या महाराज तुम्हाला बोलवत आहेत, बाकी कोणी बोलवत नाहीयेत. या भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह आहेत. भारतीय विद्यापीठाचे सहकार्यवाह जे MSc PhD अशा म्हणजे विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित आहेत, त्यांचा सन्मान चार्टर्ड अकाउंटंट सुरेंद्र वाईकर सर या ठिकाणी करतायत. आमचे हरिभक्त परायण भगत जी पण या ठिकाणी उपस्थित आहेत, गणेशजी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतो आहे.
आजच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण शंकर महाराजांच्या नावाचा जय जयकार करूया. संतवर्य सद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज की जय. धन्यवाद.